पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. मोठी कुटुंब होती, घरात अनेक माणसं असायची. त्यामुळे घरातल्या वृद्धांना कधीही एकटेपणा जाणवायचा नाही. घरात कुणी आजारी असेल, तर त्यांच्या सेवेसाठी, सोबतीसाठी सतत कुणी ना कुणी असायचं. घरातली मुलं सगळ्यांच्या अंगाखांद्यावर खेळत कधी मोठी व्हायची समजायचं सुद्धा नाही. पण मग काळ बदलला, सगळ्याच गोष्टी बदलल्या, कुटुंब विभक्त झाली. अनेक मुलं परदेशी स्थायिक झाली. आई-वडिलांनी सुद्धा मुलांना सपोर्ट केला. पण झालं काय, वयोमानानुसार त्यांना एकटेपणा जाणवायला लागला. घरातील वृद्ध एकाकी पडले. कुणी आजारी असेल, तर त्यांना सोबतीची, आधाराची गरज भासू लागली आणि अशा वेळी माणसांची कमी जाणवायला लागली. गेली अनेक वर्ष डॉक्टर म्हणून काम करत असताना हा प्रश्न मी जवळून पाहिला आणि याबद्दल काहीतरी करावं असं सतत वाटायचं. काही महिन्यापूर्वीच मी स्वतःची स्वास्थ्य केअरटेकर्स अशी एक एजन्सी सुरू केली. या एजन्सीतर्फे मी वृद्धांच्या सेवेसाठी किंवा पेशंटच्या सेवेसाठी केअरटेकर्स देते. स्त्री-पुरुष दोन्ही केअरटेकर्स माझ्याकडे असतात. यामुळे होतं काय, तर बेरोजगारांना रोजगार मिळतो, माया मिळते, कुटुंब मिळतं आणि एकट्या असणाऱ्या वृद्धांना आधार मिळतो. पेशंटला सोबत मिळते, मदत मिळते. एकटेपणा जाणवत नाही. असं म्हणत नाही, की तरुण पिढीला वृद्धांची सेवा करण्याची इच्छा नाही. इच्छा असते, माया असते, काळजी असते. पण कामाच्या ओझ्याखाली, कर्तव्याच्या ओझ्याखाली ते इतके दबून गेलेले असतात, की इच्छा असूनही ते सलग मोठ्या सुट्ट्या घेऊ शकत नाहीत. अशा वेळी आमच्या केअरटेकर्स कंपनीतर्फे त्यांना केअरटेकर्स दिले जातात. नॉमिनल मोबदला घेऊन ही मुलं अतिशय प्रेमाने वृद्धांची, पेशंटची सेवा करतात. दोघांनाही एकमेकांची सोबत होते, समाधान मिळतं आणि घरातील तरुण निश्चिंत मनाने आपलं काम करू शकतात. या केअरटेकर्सचं व्हेरिफिकेशन झालेलं असतं, त्यांची बॅकग्राऊंड चेक झालेली असते, त्यामुळे त्याबद्दल काही शंका नसते. अतिशय प्रेमाने स्वतःच्या आई-वडिलांप्रमाणे, आजी-आजोबांप्रमाणे ही मुलं या लोकांची सेवा करतात. आणि वृद्धांना कुणीतरी बोलायला मिळालंय, सोबत मिळाली आहे, कुणीतरी बाजूला आहे, याचं एक वेगळं समाधान मिळतं. स्वास्थ्य केअरटेकर्स असं माझ्या एजन्सीचं नाव आहे. ह्या एजन्सीचा फायदा एकच, की दोन्हीही पिढ्या निश्चिंत राहू शकतात, समाधानी राहू शकतात, आनंदी राहू शकतात. स्वास्थ्य केअरटेकर्स सर्वांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी.